आज आमचं जरांगे पाटील हे दैवत आहे, देव आहे आमचा. देव तिथं कुठं बसल तिथं आम्ही सगळेजण बसणार. आम्ही माघारी आता येत नाही. जे आरक्षण मध्ये मदत करेल त्यालाच भविष्यात मराठा त्याच्याच मागे जाईल. अन्यथा जी मदत करणार नाही आणि जे सरकारला भिवून कोपऱ्यात बसणार आहे त्याला कायमच मराठा घरी बसवणार आहे. खेळ फक्त आमचा लावलाय, त्याला आमची जिरवायचा धंदा लावला येणे. आणि गेली 40 वर्ष अण्णासाहेब गेलं आमचं. आता आमचा देव जर घालवायचा हे प्रयत्न करत असली तर खालतवर तर कळू देणार नाही. जर यावेळी सरकारनं दगाबाजी करण्याचा जर प्रयत्न केला, जसं गणपतीचं विसर्जन केलं जातं 11व्या दिवशी, त्या पद्धतीनं कुठलंही सरकार असेल, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कुठलाही धोका असेल अथवा त्यांच्या केसाला कसल्याही प्रकारचा धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर या सरकारचं विसर्जन केल्याशिवाय हा मराठा समाज राहणार नाही. निघायचं का नाही? निघायचं की हा, कशाला निघायचं उगाच? कशाला आरक्षण घ्यायला मिळणार का? पण मिळणार, त्यांच्या बापाला सुरती काय मिळवली, हा मग माघारी येणार नाही मिळाल्याची. मराठ्यातले आमदार सुद्धा आज 100-150 आमदार आहेत मुंबईमध्ये. काय तुमची ताकद आहे? तुमचं एक मुख गिळून बसताय, तुम्ही बोलाय तयार नाही. ही शोकांतिक आहे. तुम्ही इतर जातीतले आमदार बघा, आधी जात बघितली जाती, मग पक्ष बघितला जातो आणि मग बाकीची जनता बघितली जाते. तुम्ही ही सगळं बघत असताना तुमचं काय बहिरे झालाय का आंधळ झालाय? तर फडणवीस साहेबाला पुन्हा आमची विनंती आहे, तुम्ही पांडुरंगाला येता, देवाला येता. आज 3री-4थी वारी आम्ही तुमची करतोय, आनंदाने करतोय. पांडुरंगापाशी तुम्ही लबाड बोलू नका. आणि आज आमच्यावर वाईट वेळ आले असताना जर ही लोकप्रतिनिधी जर घरात बसली तर ह्यांना सुद्धा भविष्य काळात आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. तू मागे बढो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मराठा आरक्षणाचा लढा हा दिवसेंदिवस तीव्र होतोय. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आर या पार अशा पद्धतीची आरक्षणाची लढाई होती आणि त्याला गावोगावी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देखील मिळतोय. मी आता पंढरपूर तालुक्यामधलं ऐतिहासिक आणि सगळ्याच घडामोडीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गादेगाव गावामध्ये उभा आहे. या गावामधून उद्याच्या 29 तारखेला तब्बल 100 गाड्यांचं नियोजन हे मुंबईसाठी आहे. खरं तर जरांगे पाटलांनी मुंबईत आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे याबद्दल अनेक पद्धतीची मतमतांतर आहेत, परंतु ही मराठा आरक्षणाची लढाई ही मराठ्यांसाठी किती महत्वाची आहे, या लढाईतून मराठ्यांना किती फायदा होणार आहे, या संदर्भातले अनेक ग्राउंड रिपोर्ट आपण या अगोदर देखील केलेत. या गादेगावामधून देखील आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावर या आरक्षणाच्या लढाईच्या संदर्भाने बोललोय. परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला ही आरक्षणाची लढाई अधिक तीव्र होते त्यावेळेला नेमक्या या गादेगावकरांच्या प्रतिक्रिया काय, त्यांचं म्हणणं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लढाई लढत असताना मनामध्ये काय भावना आहेत, ही लढाई आरपारची आहे असं मनोजदादा जरांगे पाटील म्हणतात, परंतु नागरिकांना तसं वाटतंय का? आणि या आरक्षणानं काय लोकांना फायदा झालाय? मध्यंतरी या आरक्षणाच्या निमित्तानं काही लाख नोंदी या त्या ठिकाणी ओबीसीच्या मराठ्याच्या कुणबी म्हणून सापडल्या, त्याचा काय फायदा झाला? या सगळ्या अनुषंगानं मग उद्याची तयारी नेमकी गादेगावकरांची कशी आहे या संदर्भानं आपण खरं तर गादेगावात आलोय. नमस्कार. नमस्कार. पहिलं तर कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? गाड्या 100 जाणार म्हणून मला सांगितले, जाणार आहेत? हो, आमच्या गावातून 100 प्लस होतील आणि गावातील सर्व माणसांनी, नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे. कमीत कमी आमची लढाई आम्ही 2 महिने लढू अशा हिशोबाचं राशन आम्ही आताच या ठिकाणी जमा करून घेतलेलं आहे. प्रत्येक गाडीमध्ये आपल्या खाण्याची, पिण्याची आणि सर्व म्हणजे जी दररोजची लागणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्यामध्ये कोलगेट असेल, हातरून पांघरून सगळं आम्ही तयार करून गाड्यामध्ये भरलेलं आहे. मराठा मागं फिरल का आता? अजिबात नाही, आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. दादांच्या, मनोज दादांच्या पाठीमाग जनमानस थोडासा कमी झालाय अशी सरकारची भावना आहे, वस्तुस्थिती आहे का तशी? नाही, त्यांची अंधश्रद्धा आहे ती. उलट मागच्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी त्यावेळेस मुंबईमध्ये होणार. कसं राहील निवेदन? सरकारला काय सांगायचं, काय वॉर्निंग आहे गावातनच मराठ्यांची? सरकारला सरकार ही मराठ्यांमुळे निवडून आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिक या जिल्ह्यातील, या तालुक्यातील, या महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे आमदार आहे, जे खासदार आहे, त्यांनी सगळ्यांनी त्या आरक्षणाला आलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे. कारण तुमच्या 3-3, 4-4 पिढ्या आम्ही निवडून दिलेली आहे. तुम्ही जी इशीतनं हिंडताय आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी केली आहे ती आमच्या जीवावर केली आहे. आमची लेकरा बाळावर आज वाईट दिवस आलेत आहे. आमच्या पोराला आज ऍडमिशन मिळत नाही,
आमच्या पोराला मार्क कमी पडली तर त्याला नोकरी लागत नाही म्हणून अनेक आत्महत्या आमच्या मुलांनी केलेल्या आहेत. आणि आज आमच्यावर वाईट वेळ आली असताना जर ही लोकप्रतिनिधी जर घरात बसली तर ह्यांना सुद्धा भविष्य काळात आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे. म्हणून आपल्या समाजावर अतिशय वाईट वेळ आलेली आहे. आज आपल्या आज्याला 10 एकर शेती होती, आपण त्यांना 4 मुलं झाली, 2.5 एकर आली. पुण्या आम्ही 2 जण झालो, 1.25 एकर आली. आमची अवस्था भयानक झालेली, आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे. लाखो मराठ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आरक्षण मागतोया म्हणजे तुम्हाला हक्काचं मागतोया, तुम्हाला भीक मागत नाही. कारण कुणबी हा शेतकरी, हा मराठा आणि कुणबी हा शेतकरी आहे. आणि ज्याला कुणबी आहे त्याला दाखला मिळालेला आहे. तर आम्ही सुद्धा शेतकरी, आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ही ठाम भूमिका मराठ्यांची आहे. खरं तर मनोज दादा जरांगे पाटलांची ताकद कमी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न अनेक वेळा या सरकारकडून केलेत. खरं तर सरकार कुठलं जरी असलं, आपण या सरकारला का म्हणतोय, कारण सध्या त्यांच्या हातामध्ये आरक्षण देण्याची जी ताकद आहे किंवा क्षमता ती त्यांच्यापाशी आहे किंवा ते त्या पदावर आहेत म्हणून. परंतु जर वेळेला जातीमध्ये वितुष्ट लावून दुसऱ्या जातीतली काही माणसं पुढे करून हे मराठ्याचं आरक्षण दाबण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय का? त्याबद्दल काय? 100% मराठ्यांचं आरक्षण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण काय जे काय वेगळ्या जातीतली काही लोक आहेत त्यांच्या आरक्षणचा या मराठ्यांच्या आरक्षणचा काय संबंध नसताना मध्ये तोंड घातलं जातंय. त्याला राजकीय मोठ्या पुढाऱ्यांनी त्याला फूस लावली जाते आणि जातीमध्ये भांडण होईल, जातीमध्ये दोष निर्माण होईल, अशा पद्धतीचं वातावरण करून मूळ विषय बाजूला निघला पाहिजे आणि यांचाच वेगळा विषय समोर आला पाहिजे, अशा पद्धतीचं कटकारस्थानी सरकार करतंय. मला एका सरकारविषयी नाही बोलायचं, सगळ्या सरकारने आतापर्यंत जेवढ्यांनी सत्ता भोगली त्यांनी कुणी सुद्धा मराठ्यावर लक्ष दिलं नाही. सगळ्यांनी मराठ्याच्यावर राजकारण केलं. मराठ्यातले आमदार सुद्धा आज 100-150 आमदार आहेत मुंबईमध्ये. काय तुमची ताकद आहे? तुमचं एक मुख गिळून बसताय, तुम्ही बोलाय तयार नाही. ही शोकांतिक आहे. तुम्ही इतर जातीतले आमदार बघा, आधी जात बघितली जाती, मग पक्ष बघितला जातो आणि मग बाकीची जनता बघितली जाते. तुम्ही ही सगळं बघत असताना तुमचं काय बहिरे झालाय का, आंधळ झालाय? खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा गोरगरीब मराठ्यासाठी कधी लढणार आहे का नाही, कधी बाहेर येणार आहे का नाही, ही खऱ्या अर्थानं आज सामान्य माणसाची प्रतिक्रिया. खरं तर या संपूर्ण लढाईमध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे. उद्या गाड्या जायच्यात, मराठा सक्षम आहे, परंतु या सगळ्या लढाईमध्ये इथले लोकप्रतिनिधी मात्र अजून देखील फारसं बोलतानाचं चित्र बघायला मिळत नाही. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ज्या भागामध्ये आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये, इथं मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांचे देखील आमदार आहेत, परंतु त्यांची भूमिका नेमकी काय आहे, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तसा संपर्क होतोय का? तशा पद्धतीचं पाठबळ इथल्या मराठ्यांच्या आमदारांकडून तुम्हाला मिळतं का? कारण ही आधीच मराठा समाजाची लढाई आहे. इथल्या आमदारांचं पाठबळ तर काय दिसून आलेलं नाही. जी भावी होणार आमदार आहे, जी माजी आमदार आहे आणि जी चालू आमदार आहे, या तिघांचं सुद्धा कर्तव्य आहे. कारण जी माजी आमदार होऊन गेले त्यांना बी जनतेने सहकार्य केले, चालू आमदार आहे त्यांना बी जनतेने मराठ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि भावी जी होणार आहे त्याला सुद्धा करणार आहे. म्हणून या तिघांचं सुद्धा, मग भावी 3 खासदाराच्या बाबतीत असू द्या, आमदाराच्या बाबतीत असू द्या, नगरसेवकाच्या बाबतीत असू द्या, सरपंचाच्या बाबतीत असू द्या, ग्रामपंचायत सदस्याच्या बाबतीत असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत असू द्या, ही 8 ही सगळ्यांसाठी लागू राहील. जे जे या आरक्षण मध्ये मदत करेल त्यालाच भविष्यात मराठा त्याच्याच मागे जाईल. अन्यथा जी मदत करणार नाही आणि जे सरकारला भिवून कोपऱ्यात बसणार आहे त्याला कायमचं मराठा घरी बसवणार आहे, ही सुद्धा सगळ्या सामान्य माणसाने ठरवलेला. ठीक आहे. खर तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या लढाईमध्ये आहे, कारण शेतकऱ्याची मुलं, शेतकऱ्याला वाटतं की बाबा शेतीमध्ये पिकं ना. आता अध्यक्षांनी सांगितलं की शेती पूर्वी जास्त होती परंतु वाटण्या झाल्या, शेती कमी आली. मग अशा वेळेला आपल्या मुलांनी कुठेतरी 4 पैशाची नोकरी केली पाहिजे ही भावना ग्रामीण भागामध्ये. परंतु भरमसाठ फी असेल किंवा गुणवत्ता असून देखील नोकरी नसेल, यामुळे नुकसान होते. अशा वेळेला एक वडील म्हणून किंवा एक बाप म्हणून, एक शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया असणार आहे? मी तर शेतकरी आहेच, माझी 3 मुलं इंजिनियर आहे सध्या, परंतु भरमसाठ मी त्यांच्या शिक्षणावर खर्च केलाय. एकाही मुलाला नोकरी मिळाली नाही. आरक्षणाचा लाभ नसल्यामुळं, प्रशासकीय सेवेतली असू द्या, इतर ह्याच्यातली असू द्या, नोकरी न मिळाल्यामुळं आर्थिक हानी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. आणि त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील ते जरांगे पाटील असा 40 वर्षाचा
प्रदीर्घ लढा हा महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी समाजाचा चालू आहे आणि त्या लढ्यामध्ये आतापर्यंत त्या राजकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची या आरक्षणासाठी दखल घेतलेली नाही. म्हणून आताची ही लढाई आर आणि पारची लढाई यासाठी आम्ही सर्वजण बघतोय. आमच्या गादेगावच्या या नगरीतून 100 गाड्याचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती कंपल्सरी या लढ्यामध्ये सामील होणार आहे आणि आम्ही हे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी न येणार नाही. का तर आता स्वतःलाच मला त्याची एवढी मोठी झळ पोचलेली आहे. येणाऱ्या भावी पिढीला किती मोठ्या प्रमाणात झळ पोचणार आहे हे आपण सर्वजणांनी जाणलेलं आहे. हा उद्देश ठेवून आम्ही ही आर आणि पारची लढाई म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीमागे मागच्या वेळेपेक्षा सुद्धा या वेळेत जास्त मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. राजकारत्यांना माहित नाही की मागच्या वेळेच्या पेक्षा सुद्धा या वेळेत जास्त सपोर्ट असल्यामुळं संपूर्ण मुंबई पॅक होणारी 100% खात्री झालेलीच आहे. त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे. खरं तर मागच्या वेळेस सुद्धा सरपंच मुंबईमध्ये मराठा घुसला होता. मराठ्यांनी मुंबई तशी पॅक करायला सुरुवात केली होती, परंतु फसवणूक झाली. सरकारनं फसवलं मराठ्यांना. एकनाथ शिंदे स्वतः आले आणि तिथं जरांगे पाटलांनी विश्वास ठेवला. खरं तर जरांगे पाटील हे काही राजकीय व्यक्तिमत्व नव्हे किंवा मुत्सद्दीगिरीतलं व्यक्तिमत्व नव्हे. सरळ मार्गाने तो माणूस ही लढाई लढतोय. परंतु असं असताना देखील ती आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये मराठ्यांनी फुलं उधळली. तिथं कुठेतरी चूक झाली आपली. आपण सरकारचा तो गनिमी कावा समजून घेऊ शकलो नाही ही भावना मराठ्यांची आहे का? यंदा पुन्हा मराठा फसल का? पहिली गोष्ट, आम्ही सर्वजण जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबईत पोहोचलो. मुंबईत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना पुढे करण्यात आलं सरकारनं. मग जरांगे पाटलाचा असेल किंवा सर्व समाजाचा असेल, एक झिरोतनं आलेलं नेतृत्व आहे, एक विश्वासार्थ नेतृत्व आहे, आपल्या समाजाचं नेतृत्व आहे आणि हा आपले फसवणूक करणार नाही ही एक भावना जरांगे पाटलाची असेल किंवा पूर्ण समाजाची असेल. आणि एकनाथ साहेबांवर असलेला विश्वास दृढ ठेवून आम्ही सर्व आमचा समाज त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी सांगितलं की आपल्याला आरक्षण जी काही एकनाथ साहेबांनी सांगितलं त्याच्यावर आपण ठाम राहूया आणि आपण आता परत जाऊया. ह्या दृष्टीनं आम्ही नाथसाहेबांच्या सांगून माघारी आलो. पण आता आमची फसवणूक झालेली आहे, आमची जिरलेली आहे चांगली. आताच आपण सांगितलं 40 वर्ष आमचा कार्यक्रम झालेला आहे. आता आम्ही संपलेलो आहे. काय आहे, आम्ही आता काय राहिलं नाही, भुईला लागलेला आहे, आता माती गोळा करायला लागलेला आहे. परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे. आपण म्हणते तसं समाधान आदेश म्हणते तसं आम्हाला एकरात आता 3 गडी झाल्यात. राहायला सुद्धा आमची जागा नाही, शाळेला तर फी भरायची आमची परिस्थिती राहिलेलीच नाही. म्हणजे आमच्या जरांगे पाटलाचा गरजवंताचा लढा हा आम्ही आता ही जरांगे पाटलाला सोबत आम्ही 29 तारखेला आम्ही गावातनं 100 नाही 150 गाड्या करायची आमची तयारी आहे. जर कुणाला आजूबाजूला अजून काय 10-20 गाड्या लागल्या तरी आम्ही गादेगाव मार्फत त्यांनी मागावं आम्हाला. आम्ही पूर्व आणि सर्व तालुका एक मुखानं आम्ही सगळी घेऊन जातोय. आज आमचं जरांगे पाटील हे दैवत आहे, देव आहे. आमचा देव तिथं कुठं बसल तिथं आम्ही सगळेजण बसणार. आम्ही माघारी आता येत नाही. जरांगे पाटलांनी मुलाखतीत सांगितलं की तुम्ही मला तिथं सोडायला या आणि तुम्ही काम बघा. आम्ही काम सोडले ती सगळी, पाक सोडले सगळं, धंदा बिंदा सगळं. माती मोलक्याला आपा काय काम आहे का तुम्हाला? काय सुद्धा नाही. आम्ही सगळी जेवढ्या 100-150 गाड्या जाईल आम्ही माघारी येत नाही. रेशन ही आमचं सगळं आम्ही सोबत घेतलेलं आहे, खाया पियाचं सोबत घेतलेलं आहे. 5-25 लोक उपाशी बांधायच्या तयारी नाही ती. आणि परवाचा एक व्हिडिओ परत व्हायरल झाला की फडणवीस साहेबांनी सांगितलं की 50% आरक्षण, काय आरक्षण 50%च्या पुढं आपण देऊ शकतो आणि तो राज्य सरकारला अधिकार आहे. तर फडणवीस साहेबाला पुन्हा आमची विनंती आहे, तुम्ही पांडुरंगाला येता, देवाला येता. आज 3री-4थी वारी आम्ही तुमची करतोय, आनंदाने करतोय. पांडुरंगापाशी तुम्ही लबाड बोलू नका. काय बोलू नका? लबाड बोलू नका, खोटं बोलू नका. एका बाजूला सोयाबीनचं बॅग आणि इकडं सगळं लबाडी. आमच्या बाबतीत लबाडी शेतकरी म्हणजे कुणबी समाज आहे, मराठा समाज आहे. तुम्ही 4000चं 6000 करता म्हणून 5 वर्षापूर्वी सांगता, सरकार आले की तुम्ही सगळं गप गिळून बसताय. तर ही सगळं आम्हाला आता चालणार नाही. फडणवीसांचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, बघितलाय, पुन्हा एकदा व्हायरल सारखा. झालाय की ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंची मानसिकता आरक्षण द्यायची नाही. जर ठरवलं सरकारनं तर आरक्षण देता येतंय, परंतु सरकार त्या मानसिकतेत नाही असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते. परंतु तेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री झालेत त्यावेळेला मात्र आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीची भूमिका त्यांची आहे. खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये काही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ज्याला धक्का बसू शकतोय, खरं तर तो वास्तविक बसत नाही, कारण ज्याच्या त्याच्या वाटेचं हे सगळं आरक्षण आहे. परंतु अशी काही जातीय लोक पुढे करून
त्या ठिकाणी हा लढा कुठेतरी थोपवण्याचा किंवा थांबवण्याचा किंवा तो डायव्हर्ट करायचा प्रयत्न सरकारमार्फत केला जातो असं वाटतं? आता या ठिकाणी तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. काय सर्व समाज, ओबीसी असेल, इतर समाज असेल, जय भीम असेल, मागासवर्गीय असेल, मुस्लिम समाज असेल, आमच्या सोबत आहे. आज तुम्हाला उद्या तुम्ही 100 गाड्यात चाला, नुसता मराठा समाज आम्ही सोबत घेऊन चाललेलो नाही. सर्व समाजाची माणसं आमच्या गाडीत आहेत आणि येणं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि ही कोणतरी 1-2 ती हाके बिके कोणतर माणसं, तसली माणसं त्या समाजाची सुद्धा पूर्ण समाज, आता माणसं मला येऊन गेली बिल्डर आम्ही तुमच्या गाडीत येणार आहे, असं कोणतर फालतूक माणसं ते हाके बिके ते तसले ते कोणतर मोहर करतय आणि त्याचा विषय नाही, काय सुद्धा नाही. ते कुठल्या समाजाचं कुठलं काय नाही. ही साहेब तुम्हाला सांगतो, या आमची जी समाजातली जी उच्च दर्जाची पुढारी लोक आहेत ती यांनी कुणबीचं दाखलं 40 वर्षापूर्वी काढून ठेवलेत. फक्त आमचा गरजवंत मराठा दाबलाय. यांचं जर दाखलं काढलं तुम्ही तर घरी त्या तुमच्या ह्याच्यात आहेत प्लॅस्टिक मध्ये कव्हर करून आहेत, लॅमिनेशन मध्ये कव्हर करून आहेत. खेळ फक्त आमचा लावलाय, त्याला आमची जिरवायचा धंदा लावलाय याने. आणि गेली 40 वर्ष अण्णासाहेब गेलं आमचं. आता आमचा देव जर घालवायचा ही प्रयत्न करत असली तर खालतवर तर कळू देणार नाही. हा अजिबात खडं टाकायचं आणि वाळू टाकायचा प्रयत्न हे भुजवायचा आहे. आणि फडणीसचा सुद्धा काय मराठा धर्माला नीट द्यायचं नाही ही चालू आहे. पंढरपूरची पांडुरंगाची नगरी आहे, एकादशीला दारूची दुकान बंद होते. या नवीन पिढीचं वाटोळ करायला कारणीभूत हरामखोर झाली ती. अजून सुद्धा नवीन पिढीचं चांगलं करायला मराठा धर्मात नाही, दुसरी नासवायची बिघडवायचं यांच्याकडे धोरण नाही. ते ह्याच्या पलीकडे वासना यांची बिघडलेली आहे. अतिशय चांगलं करायचं पुरते नाही यांच्याकडे. फडणीचा असो, भुजबळचा असो, फडणीचा असो, यांच्याकडे कुठलंच काय नाही. मोदी सरकार तर ह्याच्या पक्षीने आलाय काय. दररोजचं तुमचं दारूचं दर वाढत्यात, पेट्रोलचं वाढत्यात, आणि शेतकऱ्याच्या दुधाचा दर असायचा, त्याचा माळव्याचा दर असायचा. आरक्षणाला उद्या जायचंय का? हो जाणार राहायचा. पब्लिक कमी येणार नाही, तुम्हाला पब्लिक येणार आहे, कमी येणार नाही, त्याची काळजीच करणार. त्याला काळजी. नमस्कार. नमस्कार. जायचं का नाही उद्या? तर जायचं. हा किती वय आहे? वय 74. जायचं तरी बी जायचं. कशासाठी जायचं? आपल्या पुढल्या पिढी ह्याच्यासाठी जाय, हितासाठी जायचं. हा आता काय राहिले? आता 74 वर्ष म्हणल्यावर आता काय राहिले? पुढच्या पिढीचं तर कल्याण करण्यासाठी जायला पाहिजे. देतील का पण आरक्षण? देतील, पण त्याला देत असताना ज्याप्रमाणे 1857 बंड झालं त्या प्रकारे आता ह्यांनी मराठ्यानं बंड चांगलं केलंय. परंतु ह्या बंडाला ती सदावर्ते, ते हाक्या, ते असली पिल्लावर सोडून मोडूत काढण्याचा प्रयत्न ही देवेंद्र फडणवीसचा डाव राहणार आहे. तरी ह्या आपल्याने ह्या जरांगे पाटलानं शेती परवडत नाही म्हणून पोलीस भरतीत गेले, शेती परवडत नाही म्हणून मिलिटरीत गेली, शेती परवडत नाही म्हणून SRPत गेली. हीच आपली पोरं उद्या जर काठे घेऊन आपल्याला, तर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं, हे आमचं भाऊबंद आहेत, चुलतं मालत आहेत, त्यांच्यावर काठी हल्ला करायचा नाही हे ठरवलं तर सक्सेसच होईल. पण ह्या पिवळांनी समजलं पाहिजे की आमचा भाव आहे, मामा आहे, काका आहे, ह्याच्यावर काठी हल्ला केला नाही पाहिजे. हा संदेश घ्यायला पाहिजे, एवढं माझं मत. राम राम. राम राम. निघायचं का नाही? निघायचं की. हा कशाला निघायचं उगाच? कशाला? आरक्षण घ्यायला. मिळणार का पण? मिळणार, त्यांच्या बापाला सोडते काय मिळाल्याशी. हा मग महागाई येणार नाही मिळाल्याशी. येणार नाही. मागच्या वेळेला गंडवली की आपल्याला? नाही गंडवले, तिने सरकारने गंडवलं. आपण गाव गंडवलं, फडणीस नाही गंडवलं. बर कसं करायचंय पण आता? काय यायचं का नाही? आरोग्य पारच खेळायचं? आरोग्य पार न यायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय. ठीक आहे अध्यक्ष. खर तर ही आरक्षणाची लढाई तरुण पोरांनी देखील तितक्याच ताकदीनं लढाई आहे. मला दुर्दैवाने असं माझं म्हणणं आहे की माध्यमांमध्ये सुद्धा जसा मागच्या वेळा जोर लावला होता, आता ही तुमच्या गावातली ही सगळी तयारी बघितल्यावर जरा थोडंसं समाधान वाटलंय. खरं तर अध्यक्ष, ही मराठा आरक्षणाची लढाई आपण गेल्या वेळा देखील बोललाय, तुम्ही देखील त्यावेळेला प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या की आपली गरजवंताची लढाई आहे, महत्वाची लढाई, राजकारणाच्या पलीकडची ही सगळी लढाई. परंतु थोडासा ह्या निवडणुकांच्या नंतर ज्या वेळा आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेला थोडासा मराठा गाफील पडला असं वाटतंय का? मला थोडंसं गादेगावात बघून थोडं समाधान वाटायला लागलंय, कारण गादेगाव ताकदीने दिसायला. पण संपूर्ण समाजाला काय सांगाल, निदान तालुक्यातल्या तरी? मराठा कुठेही या गोष्टीत गाफील पडलेला आम्हाला दिसून येत नाही. तुम्ही सकाळी आल्यापासून बघताय, तुम्ही आल्यानंतर ही सगळी गर्दी जमा झाली. ही केवळ समाजासाठी जो निस्वार्थीपणे मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलाय, आज सगळ्या मराठा समाजाला मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने एक आशेचा किरण दिसतोय. त्याच्या पाठीमागे सर्व समाज आजही पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने आजही त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आज मनोजदादा जरांगे पाटलासारखे नेतृत्व ज्या निस्वार्थीपणे आज बऱ्याच पद्धतीने त्यांच्यावर सरकारने SIT लावायचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला,
परंतु आजपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील सरकारच्या कुठल्याही याच्यात अडकलेले आहेत. आपण बघतोय आजपर्यंत समाजाला मॅनेज होणाऱ्या पुढाऱ्यामुळे आपल्याला आरक्षण मिळवताना अडचणी आल्या, परंतु प्रथमच मनोजदादा जरांगे पाटलांसारखं एक नेतृत्व असं आज समाजाला भेटले, ज्याच्यावर आज सर्व गरजवंत मराठा जीव ओवाळून टाकायला तयार आहे. आज आपण बघताय ज्या पद्धतीने गादेगावातील युवक असेल, सर्व असेल, आमचे ज्येष्ठ मंडळी असेल, आज सर्व जवळजवळ 100च्या पुढे एकत्रित येऊन गाड्या घेऊन आज मुंबईला जायची तयारी केली आहे. हे खरं सर्व उत्स्फूर्तपणे होत आहे. यासाठी काय तुम्ही फक्त आमच्या गावापुरताच विषय नाही, आज पंढरपूर तालुक्यात सर्वत्र गावोगावी बैठका होत आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा जो लढा होणार आहे निर्णायक, उद्या 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे, त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील जातानाच गाडीवर गणपतीची मूर्ती घेऊन जाणार आहेत. जर यावेळी सरकारनं दगाबाजी करण्याचा जर प्रयत्न केला, जसं गणपतीचं विसर्जन केलं जातं 11व्या दिवशी, त्या पद्धतीनं कुठलंही सरकार असेल, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कुठलाही धोका असेल अथवा त्यांच्या केसाला कसल्याही प्रकारचा धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर या सरकारचं विसर्जन केल्याशिवाय हा मराठा समाज राहणार नाही. अगदी खरं तर तरुण भूमिका मांडतायत की यंदा गणपती विसर्जनाच्या निमित्तानं आपण तिथं चाललोय, सरकारनं नाही आरक्षण दिलं तर सरकारचं विसर्जन हे नक्की आहे. मराठा समाज काय करायला असं वाटतं? या वर्षी गणपती म्हणजे बसवण्यापेक्षा व गणपती विसर्जनापेक्षा आरक्षण नाही मिळलं तर सरकारचं विसर्जन करायचा मराठा तरुण सध्या अगदी खुणगाठ बांधून तयारीत आहे. तर सरकारनं जातीद्वेष किंवा एकमेकांमध्ये भांडणं लावता, जसं मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधी पक्ष नेते होते, त्याची जर दानत असेल किंवा जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर आरक्षण देऊ शकतो, तेच त्याने फक्त ह्या वेळेला त्याची म्हणजे हे करावं, दानत ठेवावे. कारण मागच्या वेळेला भुजबळ साहेब अंगावर घेत होते, त्यांना ह्या वेळेला शांतपणा आले, ते शांत आहेत. तसंच ते गोप्या पडळकर असतील किंवा सदावर्ते असतील किंवा हाके असतील, त्यांनाही सद्बुद्धी देव, त्यांनी जाती द्वेष न पसरवता मराठा समाज शांततेनं च्या मार्गानं आरक्षण मागतोय, मध्ये तोंड न घालता किंवा भांडण जाती द्वेष न पसरवता. आमचं भांडण आम्हाला सरकारशी भांडू द्या, तुम्ही मध्ये उगेच गरळ वकून जातीद्वेष पसरू नका, एवढं सांगायचं आहे. एकतर आरक्षण द्या, नसेल तर गोळ्या घाला, ह्याच्याबद्दल दुसरा काय पर्याय ना सरकारच्या पुढे. खरं तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये इतर जातीतले जर सगळे नेते बघितले तर ते पहिले आपली जात म्हणतात आणि मग नंतर गोष्टी म्हणतात. मराठा समाज आमची पूर्वजांची एक हे आहे, शिकवण आहे की सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे छत्रपतींच्या पासूनची शिकवण आहे की बाबा सगळ्यांना सगळे सोयरेचे असतील, म्हणजे इतर जाती समाज सगळ्यांना सोबत घेऊन लढायचं. ह्या दृष्टिकोनात मराठा समाज नेहमी वागतो. त्यामुळे विरोधात किंवा जातीद्वेष हा कधी पसरवत नाही आणि बोलतही नाही विरोधात कधी. जरी अशी बाकी लुंगीसुंगी बोलली कोण, त्याला सोडून देतो, निग्लेक्ट करतो किंवा त्याला कमेंट करत नाही, जाऊ द्या काय असते 4-2 काय. ठीक आहे. खरं तर मुद्दा एकदम महत्वाचा आहे त्यांचा की मराठा समाजाचे नेते मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा जातीवर बोलत नाहीत, कारण ती मराठ्यांची भूमिका पहिल्यापासून आहे. मराठ्यांकडे राज्याचं पालकत्व राहिले, कायम राहिले, अगदी छत्रपती शिवरायांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत, त्यामुळे बोलत नाही त्यांची प्रतिक्रिया. पण निदान या आरक्षणाच्या लढाईमध्ये रस्त्यावर नसतील, बोलण्यात नसतील, परंतु सर्वार्थांना मदत करण्यामध्ये मराठा या नेत्यांची भूमिका असली पाहिजे का, ती आहे का? 100% त्यांची भूमिका असली पाहिजे. आणि जे कोणी येणार नाहीत त्यांना मराठा समाज घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून आम्ही सर्वजण गावकऱ्यांमार्फत एक शासनाला अल्टिमेट किंवा इशारा देऊ इच्छितो, जर तुम्ही ह्या वेळेस मागच्या वेळेस सारखा फसवण्याचा प्रयत्न केला किंवा की जी काय समाज विघातक काही व्यक्ती यांनी तयार केलेत, त्या व्यक्ती पुढे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आणि या समाज आम्ही त्याच्या मार्फत एक सांगू इच्छितो की आतापर्यंत यांनी तेच केलंय. मनोजदादांच्या आसपासची लोक सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला यांनी, मनोजदादांना एकटं पडण्याचा प्रयत्न केला, पण मनोजदादांच्या मागे हा संपूर्ण समाज, गरजवंत मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. इथल्या समाजाचं एक म्हणणं आहे की आजपर्यंत असा निस्वार्थी माणूस समाजाला मिळाला नाही, जो की छत्रपतीनंतर समाजाला असा निस्वार्थी माणूस मिळाला नाही. आणि तो माणूस गमावण्याची समाजाची अजिबात इच्छा नाही. जर का त्या माणसाच्या केसाला किंवा काही उपोषण करताना जर का काही झालं तर त्याला सर्वस्वी हा शासन आणि फडणवीस हे जबाबदार असतील आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. ठीक आहे.
खरं तर तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण लढाईमध्ये आहेत. गावातले देखील तरुण त्या ठिकाणी जात आहेत. शेतकरी शेती सांभाळून त्या ठिकाणी पुन्हा तयारी करून चाललाय. व्यावसायिक तुमच्या सोबत आहेत, तरुण मुलं तुमच्या सोबत आहेत. कशा पद्धतीनं हे तरुण मंडळी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अग्रेसर असणार आहेत? खरं सांगायला गेलं तर शेतकरी हा 90% हा मराठा समाज आहे आणि तो शेती करतो. शेतकरी हाच कुणबी आहे, हा तुकाराम महाराज काळापासून चालत आलेला आहे. आता जे आमच्यातले गावातले बोलले पाटील होते, 2 ते धोत्रवाले बोलले पाटील होते, पण त्यांच्या ते पाटीलकीचा ताव राहिला नाही. काय झाले, एका करा 3 जण झाले ते. आज आमची परिस्थिती अशी झाली, आम्ही नवीन तयार शेती करायला आलो तर एकरात 3 जणांचा वाटा पडला आणि ती शेती करायला आम्हाला जे कामाला माणसं येतात त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन शेती करायची वेळ आली. नोकरी करायला पुण्यात गेलं तर 8,000च्या वर पगार नाही. घरी काय पाठवा, स्वतः काय खावा हा कळना आम्हाला. आणि आमच्या पूर्वजांनी जे चुका केल्या त्या चुका आम्हाला आता होऊ द्यायच्या नाहीत. एकतर तरुण पिढीनं पक्क ठरवलंय, एकतर सरकारचा कार्यक्रम करा, तर आता आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पुढच्या पिढीला आम्ही काय देऊ शकत नाही. ह्यांनी आम्हाला 1 एकर तर दिला, आम्ही पुढच्या पिढीला 5-5 गुंठ सुद्धा देऊ शकणार नाही. ही आता सध्याची परिस्थिती आहे. नोकरी जर तुम्ही काढताय, नोकरी काढाय गेलं तर त्यात तुम्ही काय म्हणतात आपले आरक्षण मध्ये घेतलं तर आम्ही 1-2 मार्कासाठी माघारी फिरतोय. आज एका ट्युशनला लाख रुपये फी भरून जर आम्ही एका मार्कात माघारी त्या पोरांना जर त्याला शेती करता येत नाही, त्याला नोकरी करता येत नाही, नंतर ना कुठं आज आमच्यातला चांगला शिकलेला मुलगा चांगल्या हॉस्पिटलमध्ये फक्त नर्स ह्याच्या ब्रदर म्हणून कामाला जातोय. राजकारण आम्हाला करायचं नाही. राजकारणात आमच्या पिढीला राजकारण नको आहे, राजकारणात आरक्षण नको आहे. आम्हाला शिक्षणात आरक्षण द्या, आम्हाला नोकरीचं आरक्षण द्या, ही आमची ठामपणे मागणी आहे. ठीक आहे. खरं तर याच पद्धतीच्या भूमिका, खरं तर शेवटची प्रतिक्रिया मला सांगा. माझे एक सर्वांना विनंती आहे, गरजवंत मराठ्याच्या लढ्यात सामील होण्यासाठी पूर्वी आमच्या गावातनं 20-25 गाड्या गेलेल्या होत्या. चालू वर्षी आम्ही 100+ नाही 125च्या पण पुढे आम्ही नेणार आहे. तसेच माझे तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील आणि विदेशातील मराठ्यांना पण विनंती आहे की 29 तारखेला ही सगळ्यांनी मिळून मुंबईत यायला पाहिजे. मुंबईत मनोज दादाला इतका पाठिंबा द्या की बघूनच शासन हादरलं पाहिजे आणि आरक्षण जाहीर केलं पाहिजे. एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. आता कुठे जायचंय? मुंबई जायचं. आता कुठे जायचंय? मुंबई जायचं. या पद्धतीच्या प्रतिक्रिया, या पद्धतीच्या घोषणा या पंढरपूर तालुक्यातल्या ऐतिहासिक अशा गादेगावातून होत आहेत. मराठा समाज हा कुठेही त्या ठिकाणी गाफील नाही. मराठा समाज कुठेही थांबलेला नाही. तो तितक्याच द्वेषानं, तितक्याच जल्लोषामध्ये त्या ठिकाणी तो मुंबईवर जाणार आहे हे या गादेगावातून लक्षात येतंय. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ मंडळी देखील या आरक्षणाच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा सामील आहेत. पाठीमागच्या वेळेला शासनानं फसवणूक केली, यंदा मराठा गाफील नाही, तो आर या पार म्हणून घरूनच सगळी तयारी करून त्या ठिकाणी या आरक्षणाच्या लढाईमध्ये चाललाय. ही आरक्षणाची लढाई ही अतिशय साधी सोपी भूमिका मराठा समाजाची आहे की ही कुणाच्या दुसऱ्या जातीच्या द्वेषाची किंवा तिरस्काराची लढाई नाही. आमच्या हक्काचं आरक्षण, ते पण आमच्या उद्याच्या पिढ्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत म्हणून त्यांना पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं की हा शेतकरी समाज आहे, हा कुणबी समाज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेती करणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या शेतीचं वाटणी इतक्या झाल्या की आज त्या शेतकऱ्याला शेती करता येत नाही. शेतीला पुन्हा सरकारकडून कुठल्याही पद्धतीचे हमीभाव नाहीत. उत्पादनाचा खर्च वरचेवर वाढत चाललाय, जमिनी नापीक होत चाललेत. आणि मग अशा काळामध्ये कुठेतरी शिक्षण घेऊन नोकरी करावं म्हणलं तर गुणवत्ता असून त्या ठिकाणी आरक्षणामुळे त्या ठिकाणी संधी मिळत नाही आणि त्याची कुठेतरी भरपाई करायची किंवा त्याला कुठेतरी विरोध करायचा म्हणून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. या आरक्षणाच्या लढाईला कुणी जर जातीय स्वरूप द्यायचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज ते खपवून घेणार नाही. कारण ही लढाई कुठल्याही जातीय द्वेषाची नाही. कायम छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आतापर्यंत गावोगावी या मराठा समाजानं सर्व समाजाचं पालकत्व घेतलेलं आहे. या गावातल्या 18 पगड जातींना सांभाळण्याचं काम या गावातल्याच मराठ्यांनी केलंय. या गावात जाती जरी दुसऱ्या भांडणं झाली तर इथं मिटवायची भूमिका कायम मराठा समाज घेत आलाय. त्यामुळं या समाजाच्या विरोधामध्ये कुठल्या तरी जातीतली भांडवळ उभा करून जर ही लढाई जर थांबवण्याचा प्रयत्न जर शासन किंवा तशी व्यवस्था करत असतील तर इथले मराठे त्याला तोंड देण्यासाठी आणि त्याही कुठेतरी ती लढाई, त्यांचा विरोध मोडून काढून ही आरक्षणाची लढाई तीव्र करण्यासाठी तयार आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या लढाईला उद्या कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. या गावातून 100 गाड्या चालल्यात. हे पंढरपूर तालुक्यातलं एक गाव आहे. अशा पंढरपूर तालुक्यातनं किती गाड्या जातात हे महत्वाचं आहे. इथल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी अधिक आहे कारण मराठ्यांनी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केले आणि तुम्ही जर या मराठ्याच्या लढाईमध्ये सहभागी नसाल तर इतर, मी विचारलं बऱ्याच जणांना की आज तुम्ही बघितलं 2-4 जातींचे नेते आपल्याला दिसतात,
की ते त्यांची जात अगोदर म्हणतात, परंतु मराठा समाज तशी भूमिका घेत नाही. तो सगळ्यांना सोबत घेऊन जातो. परंतु असं असलं तरी प्रसंगी आपल्या जातीसाठी उभा राहावं लागेल, कारण जो जातीचा झाला नाही तो कोणाचाच होणार नाही, ही भूमिका देखील लक्षात घेतली पाहिजे. म्हणून इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील या उद्याच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे, खालीचा वाटा दिला पाहिजे. कोण किती गाड्या देणार आहे आमदार, कोण किती मदत करणार आहे हे लक्षात ठेवूनच उद्या मतदान देखील केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना देखील आव्हान आहे की या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि ही आरक्षणाची लढाई उद्या मिळवत असताना कुठल्याही पद्धतीचा कुणाचा द्वेष न करता माझ्या लेकराबाळाच्या सुखाच्या समाधानासाठीची ही जी काही लढाई आहे ती सुरू आहे. त्याच कुठेतरी द्योतक या गादेगावामधून दिसतंय. तयारी जल्लोषामध्ये गादेगाव 100 गाड्या घेऊन मुंबईकडे चाललंय. बाकी किती गावं किती गाड्या घेऊन जात आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कॅमेरामॅन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, गादेगाव.